नमस्कार मित्रांनो, SRMPSC ट्रिक्स या एज्युकेशन चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आरोग्य विभागासाठी विज्ञान विषयाचे 35 महत्त्वपूर्ण प्रश्न. तर चला मित्रांनो, व्हिडिओची सुरुवात करूया. जर त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पहिला प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाचा अभावी होतो? खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाचा अभावी होतो? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3 मूळदूस. यानंतर पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून किनाईन मिळते? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीपासून किनाईन मिळते? तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 3 सिंकोना. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. टिंबटिंब या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून BCG लस टोचली जाते. टिंबटिंब या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून BCG लस टोचली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 श्रेय. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीस ॲडमचे ॲपल म्हणून संबोधले जाते? खालीलपैकी कोणत्या ग्रंथीस ॲडमचे ॲपल म्हणून संबोधले जाते? तर याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 1 थायरॉइड्स. यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघू. खालीलपैकी कोणता रोग विषाणूपासून होत नाही? खालीलपैकी कोणता रोग विषाणूपासून होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 येईल मलेरिया. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मलेरिया. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी वेदनानाशक औषधे कोणती? खालीलपैकी वेदनानाशक औषधी कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मार्फिन. त्यानंतर नेक्स्ट, मधुमेह हा टिंबटिंब या द्रवणाच्या कमतरतेमुळे होतो. मधुमेह हा टिंबटिंब या द्रवणाच्या कमतरतेमुळे होतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 इन्सुलिन. त्यानंतर नेक्स्ट बघूया. दूध नासणे ही कोणती प्रक्रिया आहे? दूध नासणे ही कोणती प्रक्रिया आहे? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 ही जीवरासायनिक प्रक्रिया आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. कुष्ठरोगावरील प्रभावी औषध. कुष्ठरोगावरील प्रभावी औषध. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 सल्फोन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. टिंबटिंब या द्रवणामुळे झाडांची पाने हिरवीगार दिसतात. टिंबटिंब या द्रवणामुळे झाडांची पाने हिरवीगार दिसतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 क्लोरोफिल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यकता असतात? मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यकता असतात? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 शक्ती आणि उत्साह मिळवण्यासाठी. शक्ती आणि उत्साह मिळवण्यासाठी. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. हिवतापावरील प्रभावी औषध. हिवतापावरील प्रभावी औषध. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 प्रायमाक्विन. हिवतापावरील प्रभावी औषध कोणते? तर प्रायमाक्विन. यानंतर पुढचा प्रश्न, ताप येणे व पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहे? ताप येणे व पोटावर पुरळ येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहे? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 हिवताप. यानंतर नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोण रोगाचा प्रतिकार करतो? खालीलपैकी कोण रोगाचा प्रतिकार करतो? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3 पांढऱ्या पेशी. तर नेक्स्ट बघूया. पचनक्रिया प्रामुख्याने टिंबटिंब होत असते. पचनक्रिया प्रामुख्याने टिंबटिंब होत असते. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3 लहान आतड्यात. यानंतर नेक्स्ट बघूया. एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी साधारणतः टिंबटिंब इतका कालावधी जाऊ देणे आवश्यक आहे. एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी साधारणतः टिंबटिंब इतका कालावधी जाऊ देणे आवश्यक आहे. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4 3 महिने. यानंतर नेक्स्ट बघूया. माणसांच्या पेशीमध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात? माणसांच्या पेशीमध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4 23 जोड्या असतात. त्यानंतर नेक्स्ट बघूया. खालीलपैकी कोणत्या जीवाणूपासून कॉलरा हा रोग होतो? खालीलपैकी कोणत्या जीवाणूपासून कॉलरा हा रोग होतो? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 विब्रिओ कॉलरी. यानंतर नेक्स्ट बघूया. तांबड्या पेशी खालीलपैकी कोठे तयार होतात? तांबड्या पेशी खालीलपैकी कोठे तयार होतात? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 अस्थिमज्जामध्ये. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात. टिंबटिंब या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 ड जीवनसत्वामुळे. यानंतर नेक्स्ट बघूया. कोणत्या स्वरूपात वनस्पती नायट्रोजन मिळवतात? कोणत्या स्वरूपात वनस्पती नायट्रोजन मिळवतात? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 नायट्रेट्समध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? निकषदृष्टीचा हा दोष असलेल्या व्यक्तीस टिंबटिंब. निकषदृष्टीचा हा दोष असलेला व्यक्तीस. तर आपल्याला विचारले कोणते विधान चुकीचे आहे? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4 दूरचे स्पष्ट दिसते. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पचनानंतर प्रथिनाचे रूपांतर टिंबटिंब मध्ये होते.
पचनानंतर प्रथिनांचे रूपांतर टिंबटिंबमध्ये होते. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4 ॲमिनो आम्लेमध्ये होते. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 यकृत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. नवजात अर्भकाला क्षय प्रतिबंधक लस केव्हा टोचतात? नवजात अर्भकाला क्षय प्रतिबंधक लस केव्हा टोचतात? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 जन्मल्यानंतर लगेच. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. टिंबटिंब या रक्तगटाचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते म्हणून त्या रक्तगटाच्या व्यक्तीस असे म्हणतात. टिंबटिंब या रक्तगटाचे रक्त इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते म्हणून त्या रक्तगटास व्यक्तीस असे म्हणतात. तर त्या व्यक्ती म्हणतात ओ रक्तगट असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते? खालीलपैकी कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते? तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3 के जीवनसत्व. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे हेपेटायटिस बी टिंबटिंबमुळे होतो. हेपेटायटिस बी टिंबटिंबमुळे होतो. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक HBVमुळे होतो. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. न्यूटोपेनिया टिंबटिंबचा अभावामुळे होतो. न्यूटोपेनिया हा टिंबटिंबचा अभावामुळे होतो. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3 तांबेमुळे होतो. त्यानंतर नेक्स्ट बघूया. मद्यपानामुळे टिंबटिंबचा अभाव निर्माण होतो. मद्यपानामुळे टिंबटिंबचा अभाव निर्माण होतो. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 नायसिनचा अभाव निर्माण होतो. त्यानंतर नेक्स्ट बघूया. सिग्न पदार्थात टिंबटिंब हे जीवनसत्व विरघट नाही. सिग्न पदार्थात टिंबटिंब हे जीवनसत्व विरघट नाही. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 क जीवनसत्व विरघळत नाही. यानंतर पुढचा प्रश्न आहे. फुफ्फुसाचे रोग होण्यास टिंबटिंब कारणीभूत असते. फुफ्फुसांचे रोग होण्यास टिंबटिंब कारणीभूत असते. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 नायट्रोजन ऑक्साईड. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. हवेतील सल्फर डायऑक्साईडमुळे टिंबटिंब हा पाऊस पडतो. हवेतील सल्फर डायऑक्साईडमुळे टिंबटिंब हा पाऊस पडतो. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 आम्ल. यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्लाझ्मोडियम हा हिवतापाचा परजीव असून त्याचे पारेषण टिंबटिंब मार्फत होते. प्लाझ्मोडियम हा हिवतापाचा परजीव असून त्याचे पारेषण टिंबटिंब मार्फत होते. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3 डासमुळे होते. यानंतर नेक्स्ट बघूया. बाह्य परजीवी प्राणी टिंबटिंब हाय. बाह्य परजीवी प्राणी टिंबटिंब हाय. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 3 जडू. यानंतर नेक्स्ट बघूया. मानव सेल्युलोज पचवू शकत नाही कारण टिंबटिंब हा विकार त्याचा जठरात नसतो. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2 सेल्युलोज. जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करा. धन्यवाद.